नमस्कार. 5 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे शेतकऱ्यांशी संवाद साधा, अमेरिकेचा भारताला सल्ला, इंटरनेटचा वापर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याची टिप्पणी. सर्वात पहिले लक्षात घ्या की इंटरनेटचा वापर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. हा जो निर्णय आहे तो सर्वात पहिल्यांदा केरला हायकोर्ट, कोण बरं, केरला हायकोर्ट यांनी दिला होता की इंटरनेट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. असा निर्णय पहिल्यांदा केरला हायकोर्ट यांनी दिला होता. ओके, त्यांचं असं म्हणणं होतं की इंटरनेटचा वापर हे राईट टू एज्युकेशन आणि राईट टू प्रायव्हसी, ओके काय बरं, राईट टू एज्युकेशन आणि राईट टू प्रायव्हसी याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि कारण की राईट टू एज्युकेशन आणि राईट टू प्रायव्हसी हे मूलभूत अधिकाराअंतर्गत येतात, म्हणूनच इंटरनेटचा वापर हे सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे. ओके, तसंच त्यांनी सांगितलं होतं की इंटरनेटचं यूज जे आहे ते भारतीय संविधानाची कलम 19(1) अंतर्गत येते. ठीक आहे. आता जेव्हा हायकोर्टने हा डिसिजन दिला होता, केरला हायकोर्टने जेव्हा हा डिसिजन दिला होता की इंटरनेट हा मूलभूत अधिकार आहे, ओके, तेव्हा त्यांनी एक केस कोट केला होता. तो महत्त्वाचा आहे. केस काय होता? एस रंगराजन अँड अदर्स वर्सेस पी जगजीवन राम केस. ठीक आहे. कधी आला होता हा केस? तर हा आला होता 1989ला. ठीक आहे, 1989ला आला होता हा केस. व्हेरी इम्पॉर्टंट. केसचं नाव काय आहे? एस रंगराजन अँड अदर्स वर्सेस पी जगजीवन राम केस. ओके, आता हा जो केस होता हा बेसिकली सुप्रीम कोर्टने या केसवरती निवाडा दिला होता. तर या जो केसला जे केरला हायकोर्ट आहे त्यांनी कोर्ट केला आणि सांगितलं की सुप्रीम कोर्टने पण सांगितलं आहे की 19(1) अंतर्गत जे काही फंडामेंटल राईट्स देण्यात आलेले आहेत, ठीक आहे, त्यांच्यावरती तेव्हाच आपण बंधनं आणू शकतो जेव्हा ते कलम 19(2) अंतर्गत दिलेल्या विषयांशी निगडीत नसेल. ठीक आहे. आता 19(2) अंतर्गत काय सांगण्यात आले माहिती आहे का, की कलम 19(1) वापर करून जर तुम्ही भारताचं सार्वभौमत्व किंवा भारताचं संरक्षण किंवा भारताचे मैत्रीचे संबंध जे इतर देशांशी आहे किंवा मग पब्लिक ऑर्डर आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, ठीक आहे, या विषयावरती जर एखाद्या व्यक्तीनं भाष्य केलेलं असेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अंतर्गत गृहीत धरलं जाणार नाही. ठीक आहे. कलम 19(2) अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे की भारताचं सार्वभौमत्व, भारताचं संरक्षण, भारताचे इतर देशांजोडी मैत्रीचे संबंध, त्यानंतर पब्लिक ऑर्डर आणि कोर्टांचा अपमान, ठीक आहे, जर या विषयांवरती एखाद्याने भाष्य केलेलं असेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानलं जाणार नाही आणि त्याच्या विरोधात कार्यवाही होऊ शकते. परंतु या विषयांचा व्यतिरिक्त इतर कुठलाही विषय असेल तर तो एखादा नागरिकचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत येते आणि त्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करता येऊ शकत नाही. ठीक आहे. आता सद्यस्थितीमध्ये काय झालेलं आहे, तर सद्यस्थितीमध्ये शेतकरी जे आंदोलन करत आहेत, ठीक आहे, तर शेतकरी आंदोलनाच्या जागेवरती इंटरनेटला बंद करून टाकण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा प्रकरण पेटलं आहे. ओके, आणि याच्यावरती आता काय होतं आहे तर इतर देशांचे जे काही नागरिक आहेत, जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, तर इथे बघा ग्रेटा थनबर्ग, ठीक आहे, ही एक पर्यावरण ॲक्टिविस्ट आहे करणं, ठीक आहे, तसंच ती सिंगर रिहाना, ओके, तर ह्या सर्व लोकांनी आता ट्विट करायला सुरुवात केलेलं आहे. इवन तेच नव्हे तर अमेरिकेचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत कमला हॅरिस, त्याचे एक नातेवाईकाने सुद्धा ट्विट करून सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना जोडीला आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळे हा सर्व प्रकरण जे आहे ते खूप जास्त वरती आलं आहे आणि ट्विटर यंदा खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जेव्हा आपण 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370ला ॲब्रोगेट केला, ठीक आहे, तेव्हा एक पिटिशन आली होती की तुम्ही जे इंटरनेट बॅन करून ठेवलेलं आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये, ठीक आहे, त्याला रिओपन करा. आता त्या पिटिशनवरती जेव्हा सुनावणी होत होती सुप्रीम कोर्टच्या अंतर्गत, तेव्हा सुप्रीम कोर्टने सुद्धा असा निवाडा दिला होता की यूज ऑफ इंटरनेट जे आहे ते एक फंडामेंटल राईट आहे. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा यूज ऑफ इंटरनेट ॲज अ फंडामेंटल राईट हा कलम 19च्या अंतर्गत येतो. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. चला मग पुढे जाऊया.
तर सद्यस्थितीमध्ये तर टेन्स माहोल आहे तिथे. आता काय होते ते पुढे आपण बघणारच आहोत. ओके. आजची जी दुसरी महत्त्वाची न्यूज आहे ते आहेत नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा. ठीक आहे. तर याच न्यूजच्या माध्यमातून आपण आज विधानसभा अध्यक्षपदविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो काय बरं, तर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे स्पीकर. ओके. आता स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे काय, तर राज्याची विधानसभा, आणि त्याचे अध्यक्ष कोण असते, तर स्पीकर असतात. ओके. तर आपण स्पीकरविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे कलम 178. ठीक आहे. भारतीय संविधानाची कलम 178. कलम 178 अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक विधानसभेसाठी, ठीक आहे, प्रत्येक विधानसभेसाठी एक स्पीकर असतील, ओके, आणि एक डेप्युटी स्पीकर असतील. व्हेरी इम्पॉर्टंट ना, कलम लक्षात ठेवायचे. कलम 178मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक विधानसभेसाठी एक स्पीकर असतील आणि एक डेप्युटी स्पीकर असतील. ओके. आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्पीकरची नेमणूक कशी काय होते. ठीक आहे. तर लक्षात घ्या, प्रत्येक 5 वर्षांनी इलेक्शन्स होतात. ठीक आहे. आता इलेक्शन्समध्ये जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी जे वयाने सर्वात मोठे असतील त्यांची प्रो टर्म स्पीकर म्हणून, ठीक आहे, काय प्रो टर्म स्पीकर म्हणून गव्हर्नर नेमणूक करतात. ओके. आता या प्रो टर्म स्पीकरचं काम काय असतं, सर्वात पहिलं लक्षात घ्या, ज्येष्ठतम नागरिक जे असतील त्यांची नेमणूक केली जाते कोणाद्वारे, गव्हर्नरद्वारे, आणि त्यांना बनवलं जातं प्रो टर्म स्पीकर, आणि त्यांना शपथ दिली जाते गव्हर्नरने. ठीक आहे. गव्हर्नर त्यांचा शपथविधी पार पाडतात. एकदा काही शपथ घेतली त्यानंतर प्रो टर्म स्पीकर जे आहे ते स्वतःचं स्थान ग्रहण करतात आणि सभागृहामध्ये जे काही नवीन निवडून आलेली आमदार मंडळी आहे, ठीक आहे, त्यांना शपथ द्यायचं काम करतात हे प्रो टर्म स्पीकर. एकदा काय त्यांची सर्वांची शपथविधी संपूर्ण झाली त्यानंतर ते सभागृहामध्ये एकत्रित येतात आणि स्वतःपैकीच एकाची, ठीक आहे, स्वतः जेवढे आमदार असतील, आता महाराष्ट्र जे विधानसभा आहे त्याच्यामध्ये 228 आमदार असतात, तर हे 228 आमदार स्वतःपैकीच एकाची नेमणूक स्पीकर म्हणून करतात. ठीक आहे. किंवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून करतात एकाची नेमणूक. ओके. आता 288 लोक आमदार जे असतात ते आपसामध्ये इलेक्शन्स घेतात. ओके. आणि साध्या बहुमताने, कुठलं बहुमत, तर साध्या बहुमताने, ज्याला आपण सिम्पल मेजॉरिटी म्हणतो. ठीक आहे. सिम्पल मेजॉरिटीच्या माध्यमातून काय करतो, तर आपण स्पीकरची नेमणूक करतो, म्हणजे त्यांचं इलेक्शन होते. ठीक आहे. इलेक्टेड असतात बरं का स्पीकर. प्रो टर्म स्पीकर जे असतात ते नॉमिनेटेड असतात. प्रो टर्म स्पीकरना काय केलं जातं, नॉमिनेट केलं जाते. ठीक आहे. परंतु जे स्पीकर असतात त्यांना इलेक्ट केला जातो. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर महत्त्वाचं अजून काय की आपण जसं बोललो की प्रत्येक 5 वर्षांनी काय होते, तर इलेक्शन्स होतात. लक्षात घ्या, जेव्हा एखादा विधानसभेचा कार्यकाळ संपतो ना, तेव्हा प्रत्येक आमदार जे असतात ते स्वतःचं राजीनामा देतात. ठीक आहे. परंतु स्पीकर स्वतःची जागा सोडत नाही. ओके. स्पीकरचा जे काही पद आहे ते रिक्त होत नाही. राजीनामा म्हणण्यापेक्षा प्रत्येक 5 वर्षांनी जे आमदार असतात, ठीक आहे, त्यांचा काळ संपल्यानंतर त्यांचं पद जे आहे ते रिक्त होतं. ओके. परंतु स्पीकर जे असतात, ठीक आहे, स्पीकर स्वतःची जागा रिकामी करत नाही. स्पीकर जोपर्यंत नवीन निवडणुका होऊन एखाद्याची प्रो टर्म स्पीकर म्हणून नेमणूक होत नाही तोपर्यंत तो स्वतःचा पदभार सोडत नाही. ओके. एकदा काय प्रो टर्म स्पीकरची नेमणूक झाली त्यानंतर जे स्पीकर असतात ते स्वतःचा पदभार सोडतात किंवा पदभार जे आहे ते प्रो टर्म स्पीकरला सुपूर्द करणं. ओके. आता त्यानंतर कलम 179मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर कलम 179मध्ये कसं काय स्पीकरला त्यांच्या जागेवरनं काढता येऊ शकते, ठीक आहे, त्याच्याविषयी माहिती दिली गेली आहे. अर्थातच कलम 179 अन्वये विधानसभा विसर्जित होण्याच्या आधीच अध्यक्षांचे पद पुढील कारणाने रिक्त होऊ शकते. ठीक आहे. आता कारणं कुठले कुठले आहेत, सर्वात पहिलं म्हणजे त्यांना विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले असेल तर. ठीक आहे. काय बरं, तर त्यांचं विधानसभेचे जे सदस्यत्व आहे ते संपुष्टात आले असेल तर. दुसरं, जर त्यांनी आपला पदाच्या सहीनिशी लेखी राजीनामा दिला असेल तर. आणि तिसरं म्हणजे जर त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेत पारित केला असेल तर. ठीक आहे. या 3 कारणांवरनं त्यांचा म्हणजे कार्यकाळ संपण्याआधीच त्यांची जागा जी आहे ती रिकामी करता येऊ शकते. ओके. आता महत्त्वाचं काय माहिती आहे का, की जे स्पीकर असतात ना,
ठीक आहे. स्पीकर जे असतात ते स्वतःचा राजीनामा जे आहे ते डेप्युटी स्पीकरला देतात. ओके. आणि डेप्युटी स्पीकर जे आहेत ते स्वतःचा राजीनामा स्पीकरला देतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, स्पीकरला जर राजीनामा द्यायचे असेल तर ते डेप्युटी स्पीकरला देतात आणि डेप्युटी स्पीकरला जर राजीनामा द्यायचे असेल तर ते स्पीकरला देतात. ओके. आता हां, आणि कलम 179 अंतर्गतच डेप्युटी स्पीकरला कसं जागेवरनं हटवायचं ते सुद्धा तिथे नमूद केलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, डेप्युटी स्पीकरला कसं तिकडचं जागेवरनं हटवायचा किंवा स्पीकरची जर जागा वेकेंट असेल, ठीक आहे, स्पीकरची जर जागा वेकेंट असेल अर्थातच खाली असेल तर तेव्हा डेप्युटी स्पीकर कशाप्रकारे काय काय काम करतील ते सुद्धा तिथे देण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे आता पुढे काय बघायचं होतं आपल्याला. ओके. समजा स्पीकर जे आहेत, ठीक आहे, स्पीकरला त्यांच्या जागेवरनं काढायचं आहे. ओके. तर त्यांच्या जागेवरनं काढण्यासाठी सर्वात पहिले 14 दिवसाची आपल्याला प्रायर नोटीस द्यावी लागते. ठीक आहे. 14 दिवसापूर्वी आपल्याला काय करावं लागतं तर नोटीस द्याव्या लागतात. ओके. आणि हा जो ठराव आहे की समजा आपल्याला स्पीकरला काढायचा आहे, तो ठराव जो आहे तो इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. ओके. कुठली मेजॉरिटी लागते तिथे, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफेक्टिव्ह मेजॉरिटीच्या माध्यमातूनच आपण स्पीकरला त्यांचा जागेवरनं हटवू शकतो. ओके. त्यानंतर पुढे काय असते, हां, जेव्हा पण असा एखादा ठराव पारित होतो की बाबा आपल्याला स्पीकरला काढायचं आहे, ठीक आहे, तर त्या समजा माझा ABC हा एक स्पीकर आहे. ठीक आहे. काय बरं, माझं ABC एक स्पीकर आहे. ठीक आहे. आपण नाव नाही घेऊ, आपण ABC लिहूया. ABC स्पीकर आहे, त्याला त्याचा पदावरनं आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपल्याला तर 14 दिवसाची प्रायर नोटीस द्यावी लागेल. आता ठराव जेव्हा सभागृहामध्ये मंजूर होतो, हा ABC व्यक्ती जे आहे ते स्पीकर म्हणून कार्य करणार नाही. तो फक्त एक आमदार म्हणून त्या विधानमंडळात उपस्थित राहील. ठीक आहे. आता जेव्हा तो प्रस्ताव पारित होतो तेव्हा फक्त त्याला फर्स्ट इन्स्टन्समध्ये वोट करायचा अधिकार असतो. ठीक आहे. बेसिकली स्पीकरला काय अधिकार आहे तर स्पीकर कधी पण फर्स्ट इन्स्टन्समध्ये ते वोट करत नाही, म्हणजे पहिल्या फेरीमध्ये ते वोट करत नाही. वोट ते तेव्हाच करतात जेव्हा मतांची टाय झालेली असते. ठीक आहे. इक्वल जेव्हा मतं पडतात ना तेव्हाच फक्त स्पीकर वोट करतात. परंतु जर त्यांच्या विरोधात हा असहमतीचा ठराव पारित झालेला असेल तर पहिली बात तर ते स्पीकर म्हणून बसत नाहीत आणि दुसरी गोष्ट ते एक सामान्य आमदार म्हणून बसतात आणि अर्थातच त्यांना काय तर पहिल्या फेरीमध्ये सुद्धा मतदानाचा अधिकार भेटतो. ओके. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्षाचे अधिकार, कार्य व भूमिका. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके. आता सर्वात पहिला अधिकार काय आहे तर अध्यक्ष जे असतात विधानसभेच्या ते अध्यक्षस्थान भूषवतात. अर्थात स्पीकर कोण असतात तर स्पीकर जे असतात ते विधानमंडळाचे अध्यक्ष असतात. ठीक आहे. त्यानंतर विधानसभेच्या कामकाजाचे नियमन करून तेथे सुव्यवस्था व सभ्यता राखणे ही अध्यक्षांची प्राथमिक जबाबदारी असते. त्याबद्दल त्यांना अंतिम अधिकार प्राप्त आहे. ते जसं बोलतील तसंच होणार. ठीक आहे. त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारे जज वगैरे करू शकत नाही की बाबा यांनी असं चुकीचा डिसिजन दिला, आपल्याला याला चॅलेंज केलं पाहिजे कोर्टामध्ये जाऊन. नाही, तुमच्याकडे अधिकार नाही आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी जे सांगितलं ते फायनल असेल विधानसभेमध्ये. ठीक आहे. दुसरं, त्यांना सभागृहात भारताची घटना, सभागृहाचे कार्यपद्धती, नियम व विधानमंडळीय परंपरांचा अंतिम अर्थ लावण्याचा हक्क आहे. ठीक आहे. कधी कधी कन्फ्युजन होते, म्हणजे खूप सारे ॲक्ट्स एकत्र येतात, मग त्यामुळे काय होते तर कन्फ्युजन होते. ठीक आहे. कन्फ्युजन होते आणि त्या कन्फ्युजनच्या काळामध्ये जे स्पीकरने निर्णय दिला तो अंतिम ठेवला जातो. ठीक आहे. तिसरं, विधानसभा सदस्यांना प्रश्न आणि पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देण्याचा किंवा नकारण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. सदस्यांचा भाषणातील एखादा आक्षेपार्ह भाग अभिलिखित केला जाणार नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असतो. तसेच त्यांनी दिलेले आदेश व निर्देश न पाळणाऱ्या सदस्यांना ठराविक काळासाठी सभागृहात निष्कासित करण्याचाही अधिकार हे अध्यक्षांना असतो. ठीक आहे. तुम्ही जर कधी लोकसभा न्यूज जर बघितलं असेल जिथे रेग्युलर डिबेट्स वगैरे दाखवले जातात. ठीक आहे. म्हणजे सभागृहामध्ये काय चाललं आहे त्याच्याविषयी आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट केला जातो. ठीक आहे. राज्यसभा टी व्हीवरती सुद्धा असते ते. तर तुम्ही जर कधी बघितलं असेल तर तुम्हाला हे सर्व जे कन्सेप्ट आहेत एकदम क्लिअर होईल. ठीक आहे. मला वाटेपर्यंत जेव्हा सुमित्रा महाजन हे भारताचे स्पीकर होते
आणि तेव्हा अप्रस्ताव म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरोधात, ठीक आहे, नो कॉन्फिडन्स मोशन पास झालं होतं, म्हणजे त्याला प्रस्तावित करण्यात आला होता. तेव्हा एखादा खासदार होते ज्यांनी काहीतरी आक्षेपार्ह तिथे विधान केलं होतं आणि सुमित्रा महाजनने सेक्रेटरिएटला सांगितलं होतं की तुम्ही ते विधान जे आहे ते त्या जे काही रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामधनं बाहेर काढून टाका. ठीक आहे, मग हे सर्व न्यूज बघणंसुद्धा गरजेचं असते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे, पुढे सभागृहाचा विचाराधीन असलेल्या विधेयकात सुधारणा मांडण्यासाठी सदस्यात अध्यक्षांची संमती घ्यावी लागते. जर विधेयक सभागृहात प्रलंबित असेल तर त्याचा विविध तरतुदींमध्ये सुधारणा मांडण्याची संमती द्यायची की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा अध्यक्षांना असतो. ठीक आहे, जर अमेंडमेंट प्रपोज केलं आहे तर त्या अमेंडमेंट जे प्रपोज केलं गेलं त्याला इन्क्लूड करायचं आहे का नाही ते सर्व ठरवायचं काम आहे ते अध्यक्ष बघतात. गणसंख्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा सभा विलंबित किंवा निलंबित करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. आता गणसंख्या म्हणजे काय, तर गणसंख्या म्हणजे कोरम असतो. ठीक आहे, काय म्हणतो आपण गणसंख्येला कोरम म्हणतो. अर्थातच 1/10 एवढे सदस्य जे आहेत ते सभागृहामध्ये उपस्थित असले पाहिजे तरच सभागृहाची कार्यवाही पुढे करण्यात येते. ठीक आहे, तर कोरम आहे का नाही, आपण सभागृहाची जी कार्यवाही आहे त्याला पुढे वाढवायची का नाही हे सर्व डिसाईड करतात कोण बरं, तर ते आपले स्पीकर. ओके, लक्षात ठेवा 1/10 एवढे कोरम असतो. आता समजा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 288, ठीक आहे, विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. ओके, तर याचे 1/10 आपण बघितलं तर किती येतात, 28.8 येतात. अर्थातच जर 29 आमदार कमीत कमी सभागृहामध्ये उपस्थित असतील तरच कार्यवाही पुढे नेली जाते. अर्थात काय केलं जाते, कार्यवाही याला तहकूब केलं जाते. ओके, पुढे विधानसभेचे अध्यक्ष सभागृह मतदानाचा पहिल्या फेरीत आपले मत देत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे स्पीकर असतात ते स्पीकर असतात ते फर्स्ट इन्स्टन्समध्ये स्वतःचे वोट देत नाही. ठीक आहे, मात्र जेव्हा वोट्स हे इक्वल होतात, ठीक आहे, तेव्हाच ते स्वतःचं वोट कास्ट करतात. हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर अध्यक्ष सभागृहाच्या नेत्यांच्या विनंतीनुसार सभागृहाची गुप्त बैठक घेण्याची संमती देऊ शकतात. अशा वेळेत अध्यक्षांचे संमतीविना सभागृह, चेंबर, लॉबी किंवा गॅलरीमध्ये कोणताही बाहेरील व्यक्ती हजर राहू शकत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक गुप्त बैठक हा सुद्धा आपला संविधानामध्ये एक महत्त्वाचा अंश आहे. आणि जेव्हा गुप्त बैठक घेतली जाते तेव्हा सभागृहामध्ये किंवा त्याचा चेंबरमध्ये, लॉबीमध्ये, गॅलरीमध्ये कुठलीही बाहेरची व्यक्तीला परवानगी नसते. तसंच एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा अध्यक्षांना असतो आणि त्याबाबत त्यांचा निर्णय जो आहे ते अंतिम असतो. ओके, पुढे 52वा घटनादुरुस्ती अन्वये अनुसूचित तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणामुळे विधानसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार हे अध्यक्षांचा असतो. अर्थात त्यांचा निर्णयास न्यायिक पुनर्वलोकन तत्त्व लागू आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 52वी घटनादुरुस्ती 1985 याच्यानुसार आपण अँटी डिफेक्शन लॉ आणला होता आपल्या संविधानामध्ये. ठीक आहे, 10th शेड्यूल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता या 10th शेड्यूलचं अकॉर्डिंग जर एखाद्या व्यक्तीने पक्षांतर केलं असेल, ठीक आहे, तर त्याचा अगेन्स्टमध्ये अँटी डिफेक्शन लॉ लावायचा का नाही, तर किंवा त्याला अपात्रता त्याची घोषित करायची का नाही हे सर्व ठरवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला असतो, तो अध्यक्षांना असतो. ओके, परंतु मात्र त्यांचा जे काही निर्णय आहे, निर्णय आल्यानंतर, ठीक आहे, त्याला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करता येऊ शकते. जर त्यांनी निर्णय दिला नसेल तर त्यांचा जे काही म्हणजे निर्णय आलाच नाही आहे तर चॅलेंज कोणाला करायचा. ठीक आहे, अर्थातच निर्णय दिल्यानंतर त्याला चॅलेंज करता येते. ठीक आहे, आणि याच्यासाठी क्योतो होलोहान केस महत्त्वाचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, क्योतो होलोहान केस. ओके, त्यानंतर पुढे विधानसभेच्या सर्व समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक विधानसभेचे अध्यक्ष करतात. त्या समितीने त्यांचा साधारण निरीक्षणाखाली कार्य करतात. विधानसभेचे अध्यक्ष स्वतः, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, विधानसभेचे अध्यक्ष स्वतः व्यवसाय सल्लागार समिती, सामान्य उद्देश समिती व नियम समिती या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. ओके, समिती बनवण्याचं आणि त्याचं अध्यक्ष नेमायचं काम जे आहे ते कोण करतात, जे
अध्यक्ष असतात ते सभागृहाचे अध्यक्ष असतात ते, ठीक आहे. परंतु ते स्वतः म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष स्वतः व्यवसाय सल्लागार समिती, सामान्य उद्देश समिती आणि नियम समिती या 3 समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य बघतात. पुढे अध्यक्ष हे विधानसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कार्य करतात. सचिवालय त्यांचा अंतिम नियंत्रण व निर्देशनाखाली कार्य करते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. तर आज आपण स्पीकरविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हां का. तर याचे नोट्स बनवून ठेवा. आता पुढे जाण्याआधी आपण एकदा आर्टिकल्स बघून घेऊया, ठीक आहे. तर सर्वात पहिला आर्टिकल होता तो होता आर्टिकल 178. आर्टिकल 178मध्ये काय सांगण्यात आलं होतं की प्रत्येक विधानसभेसाठी एक स्पीकर आणि एक डेप्युटी स्पीकर असणार, ठीक आहे. त्यानंतर येथे कलम 179. कलम 179मध्ये काय सांगण्यात आलं होतं की जे स्पीकर असतात किंवा डेप्युटी स्पीकर असतात त्यांना त्याचा पदावरून कसं बाहेर काढता येईल करणं, ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं कलम 180. कलम 180 अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे की समजा डेप्युटी स्पीकरला आपण स्पीकर बनवला किंवा डेप्युटी स्पीकरसुद्धा ॲबसेंट असले तर एखाद्या व्यक्तीला आपण जर स्पीकर बनवला, आपण म्हणजे गव्हर्नर बनवतात विधानसभेच्या केसमध्ये आणि लोकसभेच्या केसमध्ये प्रेसिडेंटकडे, ठीक आहे. लक्षात ठेवा का दोन्ही सेम आहेत. आपले जे इथे आपलं सध्या आपण काय बघतोय तर विधानसभेमध्ये स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरची पोस्ट बघतोय, बरोबर. हे सिमिलर लाईनवरती बनवण्यात आलेले आहे. लोकसभेचे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरचा रिलेटेड आहेत, ओके. म्हणजे जे कार्य केंद्रामध्ये स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर करतात तेच सिमिलर कार्य राज्यामध्ये विधानसभेचे स्पीकर व डेप्युटी स्पीकर करतात, ओके. आता कलम 180 अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे की समजा डेप्युटी स्पीकरला किंवा एखाद्या व्यक्तीला जर स्पीकर बनवलं तर त्याच्याकडे कुठले कुठले पॉवर्स जातील, ठीक आहे. तसंच कलम 181मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर कलम 181मध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्यांचं रिमूव्हल कसं काय करता येईल, ओके. किंवा त्यांचं रिमूव्हल जेव्हा चालू आहे तेव्हा त्यांना त्या गृहाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळता येणार नाही, ठीक आहे. कलम 181मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे की एखादा स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकरवरती जर त्याला काढण्याचा प्रस्ताव हा सभागृहामध्ये मांडण्यात आलेला असेल तर ते अध्यक्ष म्हणून कार्य करू शकत नाही, ओके. त्यांना फक्त एक सामान्य आमदार म्हणून तिथे कारभार बघावा लागेल. ते तिथे स्पीकर म्हणून बसू शकत नाही जर त्यांचा विरोधात ठराव पारित करण्यात आलेला असेल तर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. तर लक्षात ठेवा 178, 179, 180 आणि 181, ओके. चला पुढे जाऊया. पुढे बघूया अजून काय आहे न्यूज. जलस्रोत पुनर्जीवनासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना 1340 कोटींचा योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, ठीक आहे. काय योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना. बघूया आता याच्या अंतर्गत काय आहे. जलसंधारण यंत्रणेमार्फत राज्याच्या सर्वदूर भागात जलसाठे निर्माण करण्यात आले आहेत. गेल्या 30 ते 40 वर्षात दुष्काळ निवारणार्थ रोजगार हमी योजना व इतर योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलस्रोताची निर्मिती करण्यात आली आहे. शेतीला संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यात या योजनांचा फार मोठा लाभ झालेला आहे. पुढे अनेक प्रकल्पांना दुरुस्तीची गरज असून त्या अभावी पाणी वाया जात आहे. मृदू व जलसंधारण विभागाचा अधिपत्याखाली असलेले 600 हेक्टरपर्यंतच्या सिंचन क्षमतेचे पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव, लघु पाटबंधारे तलाव, साठवण बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, माजी मालगुजारी तलाव, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, वळवणीचे बंधारे आदी जलस्रोतांची दुरुस्ती या मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात करण्यात येणार आहे, ओके. आता होणार काय ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर जुने तलाव किंवा जलस्रोतांना पुनरुज्जीवनाची आवश्यकता असून दुरुस्ती अभावी पाणी वाया जात आहे. त्यामुळे राज्यातील जलस्रोतांची दुरुस्ती या मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 7,916 योजनांची दुरुस्ती केल्यानंतर 8,06,985 घनमीटर पाणीसाठा होईल आणि 1,66,184 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्प्रस्थापित होईल असे सांगण्यात आलेले आहे, ठीक आहे. आकडे लक्षात ठेवू नका, आकडे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक आहे.
फक्त आपण काय करणार आहे, रिनोव्हेशन करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कसलं रिनोव्हेशन, तर जे काही आपला वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा. ओके. आणि स्कीमचं नाव काय आहे, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना. पुढे, राज्यात 10 ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा उद्योगमंत्र्यांचा निर्णय. कामगार रुग्णालयासाठी MIDC तर्फे भूखंड. आता आपण इथे MIDC विषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. सर्वात आधी लक्षात घ्या की MIDCची जी स्थापना आहे ती कधी झाली होती. ठीक आहे. तर MIDCची स्थापना झाली होती 1 ऑगस्ट 1962 रोजी. ठीक आहे. कधी झाली होती, 1 ऑगस्ट 1962 रोजी. परंतु त्याचा जर आपण इतिहास बघितला तर सर्वात आधी बोरकर कमिटी आली होती. कुठली बरी, बोरकर कमिटी. ठीक आहे. बोरकर कमिटीने काय सांगितलं की उल्हास व्हॅली वॉटर सप्लाय जी आहे, ठीक आहे, उल्हास व्हॅली वॉटर सप्लाय जी आहे त्याचं नाव चेंज करून टाका बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. काय बरं, बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. ठीक आहे. आणि त्यानंतर पहिल्यांदा बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची स्थापना जे आहे ते 1 मे 1960 रोजी करण्यात आली. ओके. अच्छा, आय एम सॉरी, 1 ऑक्टोबर 1960 रोजी करण्यात आली. ठीक आहे. 1 मेला तर आपण म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तर 1 ऑक्टोबर 1960 रोजी करण्यात आली. कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर SG बर्वे यांचा अध्यक्षतेखाली. ठीक आहे. आणि कालांतराने हे जे बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होता त्याच्यासाठी आपण एक ॲक्ट पास केला. ठीक आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट. आणि त्याच्या अनुसार आपण 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय माहिती आहे का, तर जे आपले इंडस्ट्रियल मिनिस्टर असतात, ठीक आहे, किंवा मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज असतात, सद्यस्थितीमध्ये कोण आहे, सद्यस्थितीमध्ये सुभाष देसाई. ओके. तेच MIDCचे हेडसुद्धा असतात. ओके. त्यानंतर सद्यस्थितीमध्ये एजन्सी एक्झिक्युटिव्ह कोण आहेत, तर ते आहेत P. अन्बलागन. काय बरं, P. अन्बलागन. ते IAS अधिकारी आहेत आणि सद्यस्थितीमध्ये MIDCचे CEO सुद्धा आहेत. ओके. आता MIDCमध्ये जर जास्तीची माहिती घ्यायची असेल तर हा MIDCची स्वतःची एक PDF आहे. ठीक आहे. याच्यावरनं आपल्याला थोडीशी अजून माहिती भेटू शकते. तर लक्षात ठेवा 1962 स्थापना झाली होती MID ॲक्ट 1961च्या अनुसार. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर इंडस्ट्रियल एरिया सेटअप करणे आणि त्यासाठी प्लॅनिंग करणे, ज्याच्या माध्यमातून इंडस्ट्रियल विकास होऊ शकेल. ठीक आहे. औद्योगिक विकासाला चालना देणे. दुसरं काय आहे, तर स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून काम करते इंडस्ट्रियल एरियाजसाठी. ओके. आणि प्रॉस्पेरिटी टू ऑल थ्रू इंडस्ट्रियलायझेशन. ठीक आहे. म्हणजेच औद्योगिक विकासाच्या माध्यमातून प्रत्येकाचा विकास करणे किंवा प्रॉस्पेरिटी आणणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. ठीक आहे. सद्यस्थितीमध्ये त्याचे 16 रिजनल ऑफिसेस आहेत आणि 289 इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेसना MIDC हँडल करते. ठीक आहे. पुढे अजून जास्त माहिती MIDC विषयी दिली गेली आहे. हा PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. तुम्हाला जेव्हा बघायचं असेल तुम्ही याला गो थ्रू करू शकतात. ओके. आणि हेडक्वार्टर जे आहे ते सद्यस्थितीमध्ये अंधेरी येथे आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मरोल कॉम्प्लेक्स अंधेरी येथे याचा हेडक्वार्टर आहे. ओके. चला पुन्हा आपल्या न्यूजकडे वळूया आपण. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन झालेले आहेत. त्यांनी लिहिलेलं पुस्तक महत्त्वाचं आहे. काय बरं, गोल्ड मेडल. हा पुस्तक त्यांनी स्वतःने लिहिलेलं आहे. ओके. आणि झपाटलेला या चित्रपटामध्ये ते तात्या विंचू असतात त्यांना मृत्युंजय मंत्र देणारे, कुठला बरं, ओम फट स्वाहा, ते हीच व्यक्ती होते. ठीक आहे. म्हणजे ते एक ॲक्टर होते आणि त्यांचं नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ते जे बाबा बनले होते. ओके. ते झपाटलेल्या मूवीच्या अंतर्गत तो वाला त्यांचं एक फेमस ॲक्ट आहे करणं. ओके. पुढे, ओके, कर्जाअभावी इथेनॉल निर्मितीला ब्रेक लागणार आहे. आता 129 पैकी 75 साखर कारखान्यांचं कर्ज प्रस्तावांना बँकांचा नकार दिला गेला आहे. ओके. आता सध्या स्थिती काय आहे ते आपण बघून घेऊ. तर देशात गेल्या वर्षीची 107 लाख टन साखर शिल्लक आहे. यंदा आणखी 310 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचा अतिरिक्त साठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने यंदाही साखर निर्यात करण्यासाठी अनुदान योजना जाहीर केली असल्याने राज्यातील कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत. यंदा 20 लाख टन इथेनॉल निर्मितीचे उद्देश आहेत. ठीक आहे. नॅशनल बायोफ्युअल पॉलिसी 2017 आपण आधीच डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण बघितलं होतं किती काय इथेनॉल आपण ब्लेंड करणार आहोत आपला पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये. ठीक आहे. पुढे इथेनॉल निर्मितीवर भर का देण्यात आलेला आहे, तर आपण बघितलं की सद्यस्थितीमध्ये देशाची गरज भागवून अधिकची साखर शिल्लक राहत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमतीला मर्यादा आहेत. तसेच
बी हेवी मोलॅसेस ऊसाचा रस तयार साखरेपासून इथेनॉल निर्मिती करता येते. त्यामुळे इंधनामध्ये इथेनॉल मिसळून पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थाची आयात कमी केल्यास देशावरील आर्थिक भारही कमी होण्यास मदत होणार आहे. शिल्लक साखरेचा साठ्याचा बोजा कारखान्यांवर पडत असल्याने कारखान्यांचे अर्थकारण संकटात आले आहेत. या पार्श्वभूमीवर इथेनॉल निर्मितीवर देशभरात भर देण्यात येत आहे. ओके, पुढे शिक्षण संस्थांना 1 वर्षात नेकची श्रेणी मिळवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आता राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषद अर्थातच नेक हे देशभरातील शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करते. पायाभूत सुविधा, शैक्षणिक दर्जा, विद्यार्थी आणि शिक्षक संख्या या आधारावर मूल्यांकन केले जाते. ठीक आहे, कुठले कुठले आधार आहे लक्षात ठेवा बरं का. सर्वात पहिलं कुठलं, पायाभूत सुविधा, त्यानंतर शैक्षणिक दर्जा, त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या. ठीक आहे, तर 3 पॅरामीटर्स आहेत ज्याचं माध्यमावर म्हणजे ज्याच्या बेसिसवरती असेसमेंट केला जातो. सर्व संस्थांनी मूल्यांकन करून नेकची श्रेणी मिळवणे बंधनकारक आहे. 2011मध्ये 21 नाही 11 आहे. ठीक आहे, 2011मध्ये नेकचा कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर आतापर्यंत 9 वर्षात मूल्यांकनाकडे पाहण्याचा शिक्षण संस्थांचा उदासीन दृष्टिकोन आहे. सगळ्या संस्थांनी मूल्यांकन करून घेणे बंधनकारक असतानाही राज्यातील साधारण 50% महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. आता मात्र वर्षभरात संस्थांना मूल्यांकन करून घ्यावीसे लागणार आहेत. त्यामुळे आता नवी शैक्षणिक वर्ष सुरू होताच महाविद्यालये आणि विद्यापीठांना मूल्यांकनाची तयारी सुरू करावी लागणार आहे. देशातील सर्व शिक्षण संस्थांची मूल्यांकन प्रक्रिया 2022पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट विद्यापीठ अनुदान आयोगाने ठेवले आहेत. महाविद्यालयांचे नुसतेच मूल्यांकन नाही तर त्यांना 2.5 श्रेयांकही मिळवावे लागतील. म्हणजे फक्त असेसमेंटच नव्हे तर तुम्हाला 2.5 एवढा ग्रेडसुद्धा मिळवावा लागेल. यासाठी गेल्या वर्षीपासून आयोगाने परामर्श ही योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर नॅकविषयी थोडीशी अजून आपण माहिती घेऊया. तर नॅकचा फुल फॉर्म काय, सर्वात आधी तर दी नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. काय बरं, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. ओके, आता ही संस्था काय करते तर सर्वात पहिले तर ही एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे जे भारतामध्ये हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स जे असतात, ठीक आहे, त्यांना ग्रेड द्यायचं काम करते, त्यांचे असेसमेंट करते आणि त्यांना क्रेडिट द्यायचं काम करते. ओके, ऑटोनॉमस बॉडी आहे आणि याला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे आहे, ठीक आहे, ते काय करते तर ते त्यांना फंडिंग करते. ओके, प्रश्न येऊ शकतो की नॅकला फंडिंग हे भारत सरकार करते. उत्तर आहे नाही. नॅकला फंडिंग जे आहे ते कोण करते तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन करते म्हणजे UGC करते. नॅकचं हेडक्वार्टर कुठे आहे तर नॅकचं हेडक्वार्टर जे आहे ते बँगलोर येथे आहे. ओके, नॅकची स्थापना जी आहे ते 1994मध्ये करण्यात आली होती आणि त्याच्यासाठी जे रेकमेंडेशन आहे ते कोणी दिलं होतं तर नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन. ठीक आहे, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन जे बनवण्यात आलं होतं त्यांनी शिफारस केली होती की नॅकसारखी एखादी ॲक्रेडिटेशन बॉडी असली पाहिजे. ठीक आहे, आता हे जे पॉलिसी होतं याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला म्हणजे नॅकला काय करायचं होतं तर जे काही भारतामध्ये शिक्षण व्यवस्था आहे त्याचा जे म्हणजे खालवता जो स्तर आहे, ठीक आहे, त्याला उंचवणे हा त्याचा मागचा मुख्य उद्देश होता. ठीक आहे, की शिक्षणाचे स्तर जर आपण नवीन पॉलिसीज आणले नाही, त्याला अजून आपण जास्त ॲडव्हान्स केलं नाही तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ठीक आहे, शिक्षणाचा जो स्तर असतो तो खालवला जातो. मग ते तसं म्हणजे कशा प्रकारे आपण त्याला इम्प्रूव्ह करू शकतो हे सजेशन द्यायचं काम जे आहे ते नॅकला करायचं होतं. अर्थातच नॅक काय करणार होता तर नॅक हे ॲक्रेडिटेशन करणार होता. ठीक आहे, मानांकन देणार होता. ओके, जे काही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना. आता नेक्स्ट जे इन्स्टिट्यूट आहे ते 8 ग्रेड्स देतो. ठीक आहे, आता 8 ग्रेड्स कुठले कुठले आहेत ते हे बघा इथे दिले गेलेत ग्रेड्स. ओके, जर तुमच्या CGPA जे आहे म्हणजे जे तुम्हाला रँकिंग दिली जाते किंवा जे नंबर दिले जात आहेत ते 3.51 ते 4पर्यंत असेल तर तुम्हाला A++ हे ग्रेड दिला जातो. तसंच A+, A, B++, B, C, D लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण असे ग्रेड्स दिले जातात. ओके, आणि जसं आपण इथे बघितलं होतं की कमीत कमी 2.5 याच्यापेक्षा जास्त श्रेयक मिळवावे लागणार आहेत. अर्थात तुम्हाला B+ यस किंवा B+पेक्षा जास्त हे ग्रेड मिळवावं लागणार आहे. ठीक आहे, यंदा जे त्यांनी नोटिफिकेशन दिलं आहे त्याचा अनुसार. आता इथे एक स्कीम आली होती ती होती परामर्श स्कीम.
ठीक आहे. तर थोडीशी माहिती आपण परामर्श स्कीमविषयी सुद्धा घेऊ. तर लक्षात ठेवा, परामर्श स्कीम जी आहे ती UGCच्या अंतर्गत येते, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा अंतर्गत येते. ठीक आहे. आता परामर्श स्कीमच्या माध्यमातून काय होणार आहे, तर नेक्स्टसाठी, ठीक आहे, नेक्स्ट जे ॲक्रेडिटेशन देते किंवा जे ग्रेड देते, ठीक आहे, तर त्या ग्रेड कुठल्या पॅरामीटर्सवरती दिले जातात, त्या पॅरामीटर्सचा स्टडी करून एखादा इन्स्टिट्यूशन आहे त्याला कुठल्या पॅरामीटर्सवरती काम करायची गरज आहे की ज्याच्या माध्यमातून तो स्वतःचा जे गुणांक आहे त्याला वाढवू शकतात, तर ते शिफारशी द्यायचं जे काम आहे ते आता परामर्श स्कीमच्या माध्यमातून होणार आहे. ठीक आहे. म्हणजे परामर्श स्कीमच्या माध्यमातून काय होणार आहे, तर एक मेंटरसारखं काम करणार आहे. ठीक आहे. नेक्स्टसाठी काय काम करणार आहे, मेंटरसारखं काम करणार आहे तो, की ज्याच्या माध्यमातून जे काही आपली शैक्षणिक संस्था जे आहेत, ठीक आहे, त्याचा ग्रेड वगैरे आपण वाढवू शकू. ओके. आता लक्षात घ्या, परामर्श स्कीम जे आहे ते हब अँड स्पोक मॉडेल, ठीक आहे, हब अँड स्पोक मॉडेल या मॉडेलवरती काम करणार आहे. आता हब अँड स्पोक म्हणजे काय, तर आपण सायकलचा टायर बघितलं असेल, ठीक आहे, असा टायर असतो, तर याला आपण म्हणतो हब, आणि हा जे बाजूला आहेत जे तार असतात त्यांना आपण म्हणतो स्पोक. आता हब म्हणजे काय, तर हब इथे एक मेंटर इन्स्टिट्यूट असेल, ठीक आहे, एक मेंटर इन्स्टिट्यूट असेल, आणि स्पोक म्हणजे इतर वेरियस जे काही इन्स्टिट्यूट आहे ते इथे साईडला असतील. ठीक आहे. तर हा मेंटर इन्स्टिट्यूट काय करेल, यांना मेंटरशिप प्रोव्हाइड करेल, म्हणजे गायडन्स प्रोव्हाइड करेल की कशाप्रकारे तुम्ही तुमची शैक्षणिक संस्थेची जी गुणवत्ता आहे त्याला वाढवू शकतात. तर त्याच्याविषयी जे काही गायडन्स प्रोव्हाइड करायचं काम आहे ते या हब करेल. ठीक आहे. हब अर्थातच कोण, तर मेंटर इन्स्टिट्यूट करेल. ओके. टार्गेट काय आहे, तर हायर एज्युकेशनचे जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत, लक्षात ठेवा का, ही जी स्कीम आहे ते हायर एज्युकेशनसाठी आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, फक्त आणि फक्त हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी आहे. तर कमीत कमी 10,000 हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सना यांना फायदा व्हावा हा यांचा उद्देश आहे किंवा टार्गेट आहे. कसला, तर परामर्श स्कीमचा. ओके. UGCच्या अंतर्गत येते, लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चला मग हे आपण नॅक विषयी बघितलं आणि परामर्श स्कीमविषयी बघितलं. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. व्यक्तिवेधमध्ये आज दिलं गेले पॉल जे क्रूडझन यांच्याविषयी. ठीक आहे. तर थोडीशी माहिती आपण घेऊया. इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे कारण पर्यावरणाशी रिलेटेड खूप जास्त प्रश्न विचारले जात आहेत आणि हे जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा पर्यावरणाशी रिलेटेडच आहेत. पृथ्वीच्या ओझोन थराला जे छिद्र पडण्यास क्लोरोफ्लोरोकार्बन्सचे प्रदूषण कारणीभूत आहे हे आता सर्व परिचित आहे. पण ज्या काळात याबाबत काहीही माहीत नव्हती तेव्हा पृथ्वीवरील मानवी कृत्यांमुळे ओझोनच्या थराचा ह्रास होतो आहे हे सर्वप्रथम पॉल जे क्रूडझन यांनी सांगितले. ओझोन थराचा ह्रास पृथ्वीचा वयाचा कुठल्या काळात सुरू झाला याचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न क्रूडझन यांनी सर्वप्रथम केला. हे नोबेल मानकरी पर्यावरणप्रेमी क्रूडझन यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ठीक आहे. तर आपण ओझोन होल जे म्हणतो आहे तर ते कशामुळे होतो आणि केव्हापासून त्याची सुरुवात झाली त्याचा पहिल्यांदा अभ्यास जे आहे ते कोणी केला बरं, तर आजचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व अर्थातच पॉल जे क्रूडझन यांनी केला. ठीक आहे. ॲम्स्टरडॅममध्ये जन्मलेल्या क्रूडझन यांना भौतिकशास्त्र व गणिताची आवड होती, पण नंतर ते हवामानशास्त्राकडे वळले. वणव्यांचा हवा प्रदूषणावर परिणाम, अणुयुद्धाचे परिणाम, ओझोन थराचा ह्रास याबाबत त्यांनी जे संशोधन केले त्यासाठी त्यांना 1995चा नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. ठीक आहे. प्रश्न येऊ शकतो की आपले पॉल जे क्रूडझन आहे त्यांना नोबेल पुरस्कार कधी भेटला, तर लक्षात ठेवा 1995मध्ये. ओके. क्रूडझन यांनी अँथ्रोपोसीन ही वेगळी संकल्पना मांडली. नंतर असे लक्षात आले की हा शब्द जीवशास्त्रज्ञ युजीन स्टॉमर यांनी 1980मध्ये वापरला होता, पण त्या संकल्पनेला वैज्ञानिक बैठक क्रूडझन यांनीच दिली. अँथ्रोपोसीन या संकल्पनेला नंतर 2002मध्ये जिओलॉजी ऑफ मॅनकाइंड या संशोधनात मान्यता मिळाली. ओझोन थरामुळे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते, पण मातीतील जीवाणूंकडून तयार केलेला जाणारा नायट्रोजन ऑक्साईडमुळे स्थितांबरातील ओझोन वायूचा थर नियंत्रित केला जातो हे क्रूडझन यांनी प्रथम सांगितले. ओके. काय बरं, की ओझोन थरामुळे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींचे अतिनील किरणापासून संरक्षण होते, पण मातीतील जीवाणूंकडून तयार केला जाणारा नायट्रोजन ऑक्साईडमुळे स्थितांबरातील ओझोन वायूचा थर नियंत्रित केला जातो. ओझोन थराचे रसायनशास्त्र
उलगडण्याचे काम त्यांनी केले. त्यातूनच प्रेरणा घेऊन मारिओ मोलिना व एफ. शेरवूड रॉलँड यांनी ओझोन थर फ्लोरोक्लोरोकार्बन्समुळे नष्ट होत असल्याचे स्पष्ट केले. ट्वाइलाइट ॲट नून, न्यूक्लिअर विंटर यासारखा विज्ञान शोध निबंधातून त्यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निर्माण होणारे धोके सांगितले होते. वसुंधरेचे प्रदूषणाच्या संकटापासून माणसाच्या हावरटपणापासून संरक्षण करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे किंवा आदरांजली ठरेल. ओके, तर त्यांचे 2 शोधनिबंधसुद्धा लक्षात ठेवा. काय बरं, तर ट्वाइलाइट ॲट नून आणि न्यूक्लिअर विंटर. ओके, पर्सन इम्पॉर्टंट आहे हां. त्यानंतर पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. इनोफेस्ट 2021 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस विभागातर्फे इनोफेस्ट 2021 या नवकल्पनांचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी उद्योग, पर्यावरण, तंत्रज्ञान अशा विषयांतील प्रश्नांवर उत्तर शोधण्याची संधी मिळणार आहे. ठीक आहे, एवढी काही इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त विचारलं जाऊ शकते की सावित्रीबाई फुले जे पुणे विद्यापीठ आहे तिकडचा टेक्निकल फेस्ट कुठला, तर ते इनोफेस्ट. ओके, पुढे चौरी चौऱ्याच्या घटनेत बलिदान देणाऱ्या इतिहासकारांकडून उपेक्षा. ठीक आहे, काय बरं, चौरी चौरा घटनेत बलिदान देणाऱ्यांची इतिहासकारांकडून उपेक्षा. आता हा जो स्टेटमेंट दिलेला आहे तो कोणी दिलेला आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने. ओके, सद्यस्थितीमध्ये हा सुद्धा शताब्दी वर्ष आहे चौरी चौरा घटनेचा. ओके, आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या असं सांगण्याचं आहे की चौरी चौरा घटनेनंतर जे 19 जे व्यक्तींना फाशी देण्यात आली ते सुद्धा स्वातंत्र्यासाठी झगडणारे होते, परंतु इतिहासामध्ये त्यांना कुठेही मानाचं स्थान भेटलेलं नाही आहे. ठीक आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे चौरी चौरा घटना. ठीक आहे, ते तर आपण बघणारच आहोत, परंतु आपण असहकार आंदोलनाविषयी सुद्धा थोडीशी माहिती घेऊया. ओके, आता असहकार चळवळ बघा, 2 चळवळ होती. ठीक आहे, पहिली होती ती होती असहकार चळवळ जी 1920 दरम्यान सुरू झाली होती. ठीक आहे, आणि दुसरी होती ती होती सविनय कायदेभंगाची चळवळ. ठीक आहे, आणि ते 1930मध्ये सुरू झाली होती. मोस्टली काय होते माहिती आहे का मुलांना, या 2 चळवळीमध्ये कन्फ्युजन होतं. मग लक्षात ठेवा, असहकार चळवळ जी होती ज्याला आपण नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट म्हणतो, ठीक आहे, ते 1920मध्ये चालू झाली. आणि सविनय कायदेभंगाची जी चळवळ होती ज्याला आपण सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट म्हणतो ते 1930मध्ये सुरू झाली होती. ओके, आता सर्वात पहिले असहकार चळवळ सुरू होण्याचं कारण काय होतं, तर वर्ष 1920 आधीची राजकीय परिस्थिती. ओके, आणि त्याच्या अंतर्गत येते ते खिलाफत चळवळ हा खूप जास्त महत्त्वाचं कारण होतं. ठीक आहे, नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट स्टार्ट होण्याचं. तसंच हंटर कमिटीचा रिपोर्ट आला होता, रॉलेट कायदा पारित करण्यात आला होता. ठीक आहे, हंटर कमिटीचा रिपोर्ट आला होता कशावरती, तर जालियनवाला बाग हत्याकांड. ओके, 13 एप्रिल 1919, 13 एप्रिल 1919, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेट. याला विसरता कामा नये, लक्षात ठेवा. तर जालियनवाला हत्याकांडच्या विरोधात म्हणजे त्याच्यावरती तपासणी करून हंटर कमिटीने स्वतःचा रिपोर्ट प्रदर्शित केला होता. ओके, त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता, तारीख मी तुम्हाला सांगितली. पंजाब येथे मार्शल लॉ अप्लाय करण्यात आला होता 1919मध्ये. ओके, आणि पहिला विश्वयुद्ध झाला होता जे की 1919मध्ये संपला होता. लक्षात ठेवा, पहिलं विश्वयुद्ध 1914 ते 1919. ओके, आणि याच्यामुळे काय झालं होतं, तर भारताला खायला खाद्यपदार्थ नव्हते, तसंच महागाई खूप जास्त वाढली होती आणि त्यामुळे जनता परेशान आणि यांनी रिव्हॉल्ट करून टाकला. रिव्हॉल्ट म्हणण्यापेक्षा असहकार चळवळ केली. ठीक आहे, सर्वात पहिले जून 1920मध्ये सर्वपक्षीय सभा होते. ठीक आहे, आता तुम्हाला क्रोनॉलॉजी लावायला विचारलं जाऊ शकते, मग ही सर्व गोष्ट लक्षात ठेवा. काय बरं, सर्वात पहिले 1920 जूनमध्ये सर्वपक्षीय सभा होते अलाहाबाद येथे. त्यानंतर 31 ऑगस्ट 1920 रोजी खिलाफत कमिटीकडून पहिल्यांदा असहकार चळवळीची सुरुवात करण्यात येते. ठीक आहे, विचारलं जाऊ शकते सर्वात पहिले असहकार चळवळीची सुरुवात कोण करते, तर ते खिलाफत कमिटी करते 31 ऑगस्ट 1920 रोजी. त्यानंतर सप्टेंबर 1920मध्ये कलकत्ता येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलवलं जातं आणि तिथे मान्यता देण्यात येते की काँग्रेससुद्धा असहकार चळवळीचा भाग बनणार. ओके, डिसेंबर 1920 रोजी म्हणजे डिसेंबर 1920मध्ये नागपूर येथे पुन्हा काँग्रेसचं सेशन होतो. ओके, आणि तिथे आपले जे असहकार चळवळ सुरू झाली आहे त्याला सपोर्ट करण्यात येते. ओके, तसंच नागपूर अधिवेशनमध्येच पहिल्यांदा
काँग्रेस वर्किंग कमिटीची स्थापना करण्यात येते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न येऊ शकतो की काँग्रेस वर्किंग कमिटी यांची स्थापना कधी करण्यात आली होती, तर ते 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये किती सदस्य असतात, तर ते 15 सदस्य असतात. ओके. तसंच भाषाला गृहीत धरून प्रोव्हिन्शियल काँग्रेस कमिटीची स्थापनासुद्धा याच नागपूर अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. आता जेव्हा आपले काँग्रेस जे आहे, ठीक आहे, ते कॉन्स्टिट्युशनल मीन्स सोडून असहकार चळवळीच्या रस्त्यावरती पुढे जाऊ लागली, तेव्हाच मोहम्मद अली जिन्ना, ॲनी बेसंट, जी.एस. खरपडे आणि बिपिनचंद्र पाल हे लोक जे आहेत ते काँग्रेसमधून बाहेर पडले. कारण हे लोकांचं यांना असं मानणं होतं की आपल्याला फक्त आणि फक्त कॉन्स्टिट्युशनल मीन्स, प्रेयर, पिटिशन आणि पर्स्युएशन ह्याच जे आहेत काय म्हणतात ते तत्त्व आहेत त्याचंच फॉलो केलं पाहिजे करणं, ह्याच्यातनं आपल्याला बाहेर नाही जायचं. ठीक आहे. परंतु असहकार म्हणजे काय होतं, आम्ही जे कायदे आहेत त्यांचा विरोध करून आम्ही बाहेर निघतो आहे आणि ते त्यांना पटलं नाही करणं, आणि म्हणून 4 जणं बाहेर निघाले. कोण कोण? मोहम्मद अली जिन्ना, ॲनी बेसेंट, जी.एस. खरपडे आणि बिपिनचंद्र पाल. ठीक आहे. आता हे असहकार चळवळीचे वैशिष्ट्य काय काय होते, तर सर्वात पहिले तर जे काही पदवी दिली गेली होती, ठीक आहे, ब्रिटिश सरकारकडनं, त्यांचा त्याग करणे. दुसरं म्हणजे विदेशी वस्तू होती त्यांच्यावरती बहिष्कार टाकणे. त्यानंतर तिसरं सरकारी शाळा, महाविद्यालय आणि न्यायालयांवर बहिष्कार टाकणे. ओके. विधानमंडळाचा त्याग करणे. त्यानंतर असहकार चळवळ जी आहे ते पूर्ण भारतामध्ये सुरू करणे. हिंदू मुस्लिम एकताचा पुरस्कार करणे. तसंच मादक पदार्थांचा त्याग करणे, अल्कोहोल, तंबाखू हे सर्वांचा त्याग करणे. ठीक आहे. त्यानंतर भेदभावाची जी भावना होती त्याला नष्ट करणे, ज्याला आपण अनटचेबिलिटी म्हणतो. ठीक आहे, त्याला समाप्त करणे. पुढे देशी शिक्षण संस्था प्रस्थापित करणे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि 11वा होता ते होता पैसा गोळा करणे. आता पैसा गोळा करण्याच्या माध्यमातूनच टिळक फंड जे होता ते सुरू केलं होतं. कोणी बरं? महात्मा गांधीजी यांनी. आणि त्या फंडच्या माध्यमातून 1 करोड रुपये एवढी राशी किंवा 1 करोड रुपये एवढी धनराशी जमा करण्यात आली होती, 1 CR एवढी. ठीक आहे. त्यानंतर काँग्रेसचे 1921च्या अहमदाबाद अधिवेशनात ज्याचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. ठीक आहे. परंतु चित्तरंजन दास त्या काळामध्ये जेलमध्ये होते, म्हणूनच त्यांच्या जागी हकीम अजमल खान यांनी ॲज अ ॲक्टिंग प्रेसिडेंट म्हणून तिथे काम केलं होतं. ओके. आणि काँग्रेसच्या या अहमदाबाद अधिवेशनामध्येच असहकार चळवळीची जी सर्व सूत्रे होती ते महात्मा गांधीच्या हातामध्ये देण्यात आली. ओके. आता 1 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी एक घोषणा केली की तुम्ही आमचे मागणे आहेत ते पूर्ण करा, अदरवाईज आम्ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करणार. ठीक आहे. गांधीजींनी काय इशारा दिला की आमची 2 मागणी आहेत. पहिली काय की राजकीय बंदी जे आहेत त्यांना सोडण्यात येणे, आणि दुसरी काय की प्रेसवरती तुम्ही जे काही बंधने लादलेत त्याला उठवून घ्या पुन्हा. ओके. जर तुम्ही आमचे ही 2 जे मागणी आहेत त्याला मान्य केलं नाही तर आम्ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करणार. ठीक आहे. असा इशारा कोणी दिला होता? महात्मा गांधीजींनी दिला होता. परंतु त्याआधीच काय झालं की बघा, सविनय कायदेभंगाची चळवळ लॉन्च झाली नव्हती. ठीक आहे. त्यांनी फक्त इशारा दिला होता की तुम्ही हे सर्व जे आमची मागणी आहेत ते पूर्ण करा. परंतु त्याच्यामध्ये काय झालं की 5 फेब्रुवारी 1922 रोजी, ठीक आहे, तारीख महत्त्वाची, काय बरं, 5 फेब्रुवारी 1922 रोजी चौरी चौरा येथे घटना घडते. ठीक आहे. जे आपण शांततेच्या मार्गाने प्रदर्शन करणारी लोकं होती त्यांच्यामध्ये अचानक हिंसाचाराचा त्यांनी उपयोग केला आणि पोलीस चौकीला आग लावून टाकली, आणि त्याच्या अंतर्गत 22 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. जसं हे व्हायलन्सची किंवा हिंसाची घटना गांधींच्या कानावरती पडली, गांधीजी खूप जास्त नाराज झाले आणि त्यांनी जे असहकारची चळवळ होती त्याला स्थगित करून टाकलं. ठीक आहे. सर्वात पहिले फेब्रुवारी 1922मध्येच काँग्रेसची जी वर्किंग कमिटी होती त्यांनी ही चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेऊन टाकला. ठीक आहे. आणि मार्च 1922मध्ये गांधीजींना या हिंसाचारासाठी अटक करण्यात आली आणि त्यांना 6 वर्षाची कारावासाची सजा देण्यात आली. ठीक आहे. तर ही थोडीशी माहिती आपण असहकार चळवळ आणि चौरी चौराची घटनाविषयी बघितली. ओके. चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके. तर आजचा न्यूजपेपरमध्ये एवढीच इम्पॉर्टंट न्यूज होती. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता.
ठीक आहे. पेपरची PDF जी आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून देईन आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.